वेलकम स्टुडंट्स. सक्सेस अकॅडमीच्या ऑनलाईन फिजिक्स लेक्चरमध्ये ऑल यू स्टुडंट्स आर वेलकम. तर जे मागचं माझं फिजिक्सचं ऑनलाईन लेक्चर आहे की जे तुम्ही अटेंड केलं असेल, बघितलं असेल, त्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की जो पहिला चॅप्टर आहे तो अतिशय बेसिक आहे, अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो नुसता आपल्या अकॅडमिकसाठी महत्त्वाचा नाही आहे, तर थ्रू आउट लाईफच्या नॉलेजसाठी पण महत्त्वाचा आहे. इट्स नेम इज युनिट अँड मेजरमेंट. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी क्वांटिटी होती, त्याला आपण जे महत्त्वाची गोष्ट होती ती म्हणजे काय होतं, फिजिकल क्वांटिटी. तर वन्स अगेन आय रिपीट द डेफिनेशन, अ क्वांटिटी विच कॅन बी quantity which can be measured is called as physical quantity. ज्या क्वांटिटी आपण मोजू शकतो, फॉर एक्झाम्पल लेंथ वी कॅन मेजर, मास वी कॅन मेजर, टेम्परेचर वी कॅन मेजर, टाइम वी कॅन मेजर. असं देर आर नंबर ऑफ फिजिकल there are number of quantities which can be measurable. A quantity which can be measured is called as physical quantity. आणि मग अशा नंबर ऑफ क्वांटिटीज आहेत. मग सायंटिस्टनी दोन टाइप्समध्ये क्लासिफिकेशन केलं होतं आणि एक भाग होता फंडामेंटल क्वांटिटी. आठवते का बघा, एक भाग होता फंडामेंटल क्वांटिटी अँड सेकंड टाइप इज, आठवत आहे बघा, रिवाइज करताय, ठीक आहे. सेकंड टाइप इज डिराइव्ड क्वांटिटी. सेकंड टाइप इज डिराइव्ड क्वांटिटी. अंडरस्टँड. मग आपण मागच्या लेक्चरला फोकस कशावरती केलं होतं, फंडामेंटल क्वांटिटीवरती. तर आज आपण फोकस मेन थोडंसं करणार आहे डिराइव्ड क्वांटिटीवरती. लक्षात आहे, आपण मेन फोकस कशावरती करणार आहे, डिराइव्ड क्वांटिटीवरती. बरोबर आहे. मग आता डिराइव्ड क्वांटिटीवरती फोकस करत असताना, डिराइव्ड क्वांटिटीवरती आपण फोकस करत असताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला फंडामेंटल क्वांटिटीच्या बेसिक गोष्टी माहिती आहेत का बघा, की देर आर ओनली 7 फंडामेंटल क्वांटिटीज. आठवत आहेत बघा, मी सांगतो. लेंथ, मास, टाइम, टेम्परेचर, इलेक्ट्रिक करंट, ल्युमिनस इंटेन्सिटी, अमाऊंट ऑफ सबस्टन्स. दीज आर द 7 फंडामेंटल. ह्यांच्यापासून बाकी सर्व तयार झालेत आणि नंतर 2 सप्लिमेंटरी होत्या. आठवत आहे बघा, रिवाइज करा मनातल्या मनात. करेक्ट. सॉलिड अँगल अँड प्लेन अँगल. लक्षात आलं, प्लेन अँगल अँड सॉलिड अँगल काही म्हणू शकता, बरोबर आहे. आणि आपण आता कॉन्सन्ट्रेशन आज कशावरती करणार आहे, तर वी आर टोटल फोकसिंग ऑन डिराइव्ड क्वांटिटी. मग आता डिराइव्ड क्वांटिटीमध्ये बोलत असताना बघा, डिराइव्ड क्वांटिटी जर असा प्रश्न विचारला, डिफाईन डिराइव्ड क्वांटिटी, तर आपण त्याच्यामध्ये काय बोलणार आहोत, तर खूप महत्त्वाचं आहे. व्हॉट इज म्हणजे डिराइव्ड. जसं आपण फंडामेंटल बघितलं होतं तसं व्हॉट इज डिराइव्ड. तर डिराइव्ड ह्या शब्दाचा अर्थ लक्षात ठेवा असा आहे की दुसऱ्यापासून तयार होणे, एका दुसऱ्या गोष्टीपासून तयार होणे, ह्याला काय म्हणतात, डिराइव्ड. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं झालं तर आपण मिल्क घेऊया. बरं आहे, मिल्क हे स्वतःहून आहे, म्हणजे आपण डायरेक्ट आपण गाईपासून, म्हशीपासून, फ्रॉम काऊज देर इज अ मिल्क. म्हणजे मिल्क काय झालं, फंडामेंटल. पण त्या मिल्कपासून आपण काय काय तयार करू शकतो बघा. ताक हे दुधापासून आहे, म्हणजे मला सांगा ह्यात फंडामेंटल कोण आहे, डिराइव्ड कोण आहे. करेक्ट. मिल्क इज फंडामेंटल आणि आपण जे ताक जे म्हटलं ते काय आहे, डिराइव्ड आहे. दही काय आहे, डिराइव्ड आहे, दुधापासून तयार केले. लक्षात आलं का. श्रीखंड दुधापासून आहे. लक्षात मी काय सांगतो ते. त्यानंतर आणखीन कुठली दुधाची प्रोडक्ट्स असेल, तूप असेल, हे दुधापासून आहे. म्हणजे लक्षात ठेवा, आपण दुधाचा चहा जरी केला तरी तुम्ही असं म्हणू शकत नाही की चहा हा फंडामेंटल आहे. चहा आपण दुधापासून तयार केला, लक्षात घ्या. म्हणजेच आपण त्याला काय म्हणू शकतो, इट इज कॉल्ड ॲज द डिराइव्ड क्वांटिटी. त्याला आपण काय म्हणतो, डिराइव्ड क्वांटिटी म्हणतो. आलं लक्षात याच्यामध्ये. म्हणजे थोडक्यात जी गोष्ट दुसऱ्यावरती अवलंबून असते त्याला आपण काय म्हणू शकतो, डिराइव्ड म्हणू शकतो. येते लक्षात, ठीक आहे. मग आता मला सांगा याची डेफिनेशन काय सांगणार. शेवटी ही फिजिकल क्वांटिटी आहे. अ फिजिकल क्वांटिटी which depends upon one or more, एक किंवा एकापेक्षा जास्त अवलंबून आहे, वन और मोर फिजिकल क्वांटिटीज. कशासाठी, ती डेफिनेशन रिपीट आहे. फॉर इट्स मेजरमेंट त्यावेळेला आपण त्याला म्हणणार आहे, दॅट इज कॉल्ड एज
डिराइव्ड क्वांटिटी. मग आता ही डेफिनेशन आणखीन चांगल्या प्रकारे तुम्हाला समजून सांगायची झाली तर मी तुम्हाला एक विथ एक्झाम्पल सगळं सांगेन. मला सांगा लेंथ जी आहे ते आपण कशी मोजू शकतो. लेंथ ही फिजिकल क्वांटिटी डायरेक्टली, म्हणून लेंथ कशामध्ये होतं, फंडामेंटल क्वांटिटीमध्ये. आता मला व्हेलॉसिटी मोजायची आहे तर मला सांगा त्यासाठी तुमच्याकडे बेसिक फॉर्म्युला, थिओरिटिकल फॉर्म्युला कुठलं तर आहे डिस्टन्स अपॉन टाइम. म्हणजे मला व्हेलॉसिटी जर पाहिजे असेल तर फर्स्ट आय हॅव टू कॅल्क्युलेट डिस्टन्स ऑर लेंथ, देन आय हॅव टू कॅल्क्युलेट टाइम, आणि दोघांचं मग डिव्हिजन केलं की व्हेलॉसिटी. म्हणजे मला व्हेलॉसिटी ही डायरेक्टली एकावरती काढता येत नाही. मला ह्या व्हेलॉसिटी काढण्यासाठी ह्या दोन क्वांटिटीवरती काय राहायला लागतं, डिपेंड राहायला लागतं. त्यामुळं व्हेलॉसिटी ही स्वतःहून नाही आहे, हे दुसऱ्यापासून तयार झाले. सो व्हेलॉसिटी इज द डिराइव्ड क्वांटिटी. येत्या लक्षामध्ये बघा आणखीन एक, समजा ॲक्सलरेशन, फिजिक्समध्ये ॲक्सलरेशन शब्द सारखा असतो. ॲक्सलरेशन काढायचं असेल तर आपल्याला थिओरिटिकल फॉर्म्युला काय आहे, व्हेलॉसिटी अपॉन टाइम. म्हणजे ॲक्सलरेशन डिपेंड्स ऑन व्हेलॉसिटी ॲज वेल ॲज टाइम. या दोन्हीवरती ही काय आहे, डिपेंड आहे. वन ऑर मोर फिजिकल क्वांटिटीवरती जर क्वांटिटी काय असेल, गिव्हन क्वांटिटी डिपेंड असेल तर दॅट इज कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. म्हणजे ॲक्सलरेशन काय झालं, डिराइव्ड क्वांटिटी झालं. आणखीन एखादं एक्झाम्पल बघूया थोडक्यामध्ये. आता समजा मी फोर्स म्हटलं तर फोर्ससाठी तुमच्याकडे बेसिक फॉर्म्युला काय आहे, बेसिक मेकॅनिकल डिपार्टमेंटला, दॅट इज मास इंटू ॲक्सलरेशन. मास इंटू ॲक्सलरेशन म्हणजे फोर्स ही क्वांटिटी डिपेंड्स आहे दोन अनदर क्वांटिटीवरती, ती स्वतःहून नाही आहे. सो इट डिपेंड्स अपॉन अनदर क्वांटिटी, वन ऑर मोर क्वांटिटी. सो इट इज कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. समजा अजून एक बघा, मला समजा व्हॉल्यूम पाहिजे असेल, समजा एक क्यूब आहे आणि त्या क्यूबचं व्हॉल्यूम जर पाहिजे असेल तर माझ्याकडे काय आहे, लेंथ इंटू ब्रेड्थ इंटू हाईट, बरोबर आहे. म्हणजे व्हॉल्यूमसाठी मला लेंथवर डिपेंड आहे, मी ब्रेडवरती आहे, हाईटवरती आहे. सो मला हे डिफरंट क्वांटिटीवरती डिपेंड असल्यामुळं त्या क्वांटिटी आर कॉल्ड ॲज डिराइव्ड क्वांटिटी. असे मला अनेक तुम्हाला एक्झाम्पल सांगता येतील. म्हणजे जगामध्ये फंडामेंटल क्वांटिटी फिक्स आहेत, लिमिटेड आहेत, दॅट इज 7. पण त्या सोडून बाकीच्या ज्या सर्व आहेत त्या सर्व कशामध्ये येणार, डिराइव्ड क्वांटिटीमध्ये. म्हणून डिराइव्ड क्वांटिटीचा नंबर फिक्स नाही आहे, लक्षात घ्या. डिराइव्ड क्वांटिटीचा नंबर फिक्स नाही आहे, लक्षात येते. मी काय म्हणतो, एन नंबर ऑफ क्वांटिटीमध्ये घेऊ शकता, बट फंडामेंटल क्वांटिटीज आर ओनली 7. म्हणजे तुम्हाला आता बेसिक दोघांमधला फरक कळला असेल बघा. समजा मी तुम्हाला म्हटलं डिस्टिंग्विश बिटवीन डिराइव्ड क्वांटिटी, फंडामेंटल क्वांटिटी, तर काय सांगणार, फंडामेंटल क्वांटिटीमध्ये तुम्ही काय लिहू शकता, नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी. इथं काय म्हणणार, डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी, बरोबर. याच्यामध्ये तुम्ही असं म्हणू शकता, म्हणजे बेसिक जो डिस्टिंग्विशचा पॉईंट आहे मेजरमेंटसाठी, फंडामेंटल नॉट डिपेंड स्वतःहून आहे, हे डिपेंड अपॉन वन ऑर मोर क्वांटिटी. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. देर आर ओनली 7 फंडामेंटल क्वांटिटीज. डिराइव्डमध्ये काय, देर आर लार्ज नंबर ऑफ डिराइव्ड क्वांटिटीज. म्हणजे डिराइव्ड क्वांटिटीचे एक्झाम्पल्स जर मला सांगायचे झाले तर मी असं सांगू शकतो. फिजिक्समध्ये आपल्याला 11वी-12वीला हे सारखे वारंवार लागतात. इट इज नंबर ऑफ टाइम्स इट गोइंग टू रिपीट. सो आय हॅव गिवन द एक्झाम्पल ऑफ व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, फोर्स, व्हॉल्यूम. पण हे सोडून तुम्ही कुठली पाहिजे ते घेऊ शकता, लक्षात आलं. सो देर आर 2 टाइप्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज. इथं पण आपण पोहोचलोय, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. आता बघा एका महत्त्वाच्या मुद्द्याकडे येऊया. मला सांगा फिजिकल क्वांटिटी कुठली असेल, फंडामेंटल असेल किंवा डिराइव्ड असेल. आता फंडामेंटलमध्ये समजा मी आता एक नमुन्यासाठी लिहितोय, फॉर एक्झाम्पल लेंथ, मास, टाइम, बरोबर आहे का. आणि डिराइव्डमध्ये मी सांगू शकतो व्हेलॉसिटी, ॲक्सलरेशन, फोर्स, बरोबर आहे. आता ह्या ज्या क्वांटिटी मी समोर लिहिल्या आहेत, भले फंडामेंटल असू दे किंवा डिराइव्ड असू दे, तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली का बघा, की मला हे नुसतं लेंथ मोजून चालणार नाही. म्हणजे समजा मी या ब्लॅकबोर्डची लेंथ मोजली, बाबा 2 मीटर आहे, तर मला असं म्हणून चालेल का याची लेंथ 2 आहे असं म्हणून चालेल का, नाही आहे. किंवा याची लेंथ एवढी मोठी आहे असं म्हणून चालेल का, किंवा याची लेंथ एवढीशी आहे असं म्हणून चालेल का, नाही चालणार. जसं मी सांगितलं की तुम्ही किराणा मालाच्या दुकानामध्ये जर गेला आणि तिथं तुम्ही साखर मागितली, बरोबर, काय मागितली, साखर मागितली, तर तुम्ही साखर मागत असताना त्याला सांगताना काय म्हणणार, मला 5 द्या. पण 5 काय द्या, त्याला कळणार नेमकं 5 द्या. किंवा तुम्ही असं म्हणणार का, मला एवढी साखर द्या, मला एवढी शुगर द्या, असं म्हणणार का, नाही म्हणू शकत. म्हणजेच तुम्हाला त्या दुकानदाराला कधी कळेल, जेव्हा तुम्ही असं म्हणाल की मला 5 किलो साखर दे,
म्हणजे मला किलोग्रॅम बोलायला लागलं. मास इज द फिजिकल क्वांटिटी आणि त्याचं मला काय बोलावं लागलं, युनिट बोलायला लागलं. तसंच मला जर एखाद्या ब्लॅकबोर्डच्या ह्या ठिकाणी जर लेंथ सांगायची असेल तर स्केलवरती मला काय सांगायला लागेल, मीटर किंवा सेंटीमीटर. बाबा 5 मीटर आहे, 4 मीटर आहे किंवा 100 सेंटीमीटर आहे असं मला बोलावं लागेल. म्हणजे कुठली फिजिकल क्वांटिटी, मग ते फंडामेंटल असू दे किंवा डिराइव्ड, वेदर इट इज फंडामेंटल ऑर डिराइव्ड, आय हॅव टू एक्सप्रेस इट इन सम स्टँडर्ड. मला ते कुठल्या तरी स्टँडर्डमध्ये मोजलं आहे, कुठल्या तरी परिमाणामध्ये, मराठीमध्ये खूप चांगला शब्द बघा, कुठल्या तरी परिमाणामध्ये मला ते मोजलं गेलं पाहिजे. लक्षात आलं. जसं लेंथ हे जागतिक लेवलला आपण ठरवलं आहे मीटरमध्ये, बरोबर. मास हे कसं ठरवलं आहे, किलोग्रॅममध्ये. व्हॉल्यूम असेल, आपण आता लिक्विड असेल तर आपण ते लिटरमध्ये, अशा प्रकारे किंवा मीटर क्यूबमध्ये, अशा प्रकारे आपण कुठली क्वांटिटी नुसतं फिजिकल क्वांटिटीने एक्सप्रेस करू शकत नाही. त्यासाठी तुम्हाला एक रेफरन्स स्टँडर्ड लागते आणि त्यालाच काय म्हणायचं, युनिट. इट इज द व्हेरी मच इम्पॉर्टन्स. म्हणून आपल्या चॅप्टरचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. तर लक्षात ठेवा, कुठली फिजिकल क्वांटिटी असू दे ती तुम्हाला रिप्रेझेंट करायला जे रेफरन्स स्टँडर्ड लागतं आणि दॅट इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. ते त्याचं काय होतं, युनिट होतं. म्हणजे आता बघा नेक्स्ट IMP क्वेश्चन तयार झाला, डिफाईन युनिट. असं जर क्वेश्चन असेल तर माझ्या मते आता माझ्या एक्सप्लेनेशनमध्ये बरेचसं हे डेफिनेशनचं पार्ट्स येऊन गेला आहे बघा. मग कुठलीही क्वांटिटी असू दे, वेदर इट इज फंडामेंटल ऑर वेदर इट इज डिराइव्ड क्वांटिटी, काय सांगू शकाल तुम्ही, तर युनिट इज द रेफरन्स स्टँडर्ड. बरोबर आहे, रेफरन्स स्टँडर्ड. व्हॉट इज रेफरन्स स्टँडर्ड, परिमाण, फिक्स गोष्ट. रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ, कशासाठी आपण वापरतो, फिजिकल क्वांटिटीचं मेजरमेंटसाठी. रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी. कोणाचं मेजरमेंट असतं, फिजिकल क्वांटिटीचं. रेफरन्स स्टँडर्ड यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे आता जर फॉर एक्झाम्पल सांगायचं झालं तर मला सांगा, लेंथ जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर आय हॅव 2 रेफरन्स स्टँडर्ड्स की जे आपण इंटरनॅशनल लेवलला एक्सेप्ट केले. थोडक्यामध्ये मीटरमध्ये असेल किंवा सेंटीमीटरमध्ये असेल किंवा टाईम असेल तर लक्षात ठेवा त्यासाठी स्टँडर्ड फिक्स आहे सेकंडमध्ये. म्हणजे 200 सेकंद झाले, 300 सेकंद झाले, 60 सेकंद झाले, म्हणजे 1 मिनिट झाला तर मला कुठल्या युनिट्समध्ये बोललो पाहिजे, सेकंडचा बेसिक युनिट आहे सेकंद. त्यानंतर मला समजा मासमध्ये बोलायचं असेल तर लक्षात ठेवा आपल्याला काय किलोग्रॅम आहे, ग्रॅम आहे. टेम्परेचर असेल, टेम्परेचर समजा ही जर फिजिकल क्वांटिटी घेतली तर लक्षात ठेवा त्यासाठी डिग्री सेल्सिअस आहे किंवा डिग्री फॅरनाईट आहे किंवा केल्विन आहे. कुठल्याही ह्याच्यामध्ये तुम्ही यूज करू शकताय. मग तुमच्या लक्षात येते का बघा, हे जे मी लेफ्ट साईडला लिहिलेले आहेत हे सर्व काय आहे, तो हे फिजिकल क्वांटिटीज आहेत. ह्या काय झाल्या, फिजिकल क्वांटिटीज. आणि पलीकडे जे मी लिहिलेलं आहे हे काय आहे, युनिट्स आहेत. पलीकडे लिहिलं आहे युनिट्स. रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी. जी क्वांटिटी तुम्हाला दिली असेल ते मोजण्यासाठी जे कुठलं परिमाण रेफरन्स स्टँडर्ड फिक्स केलेलं आहे, बरोबर का, ते त्याचं काय असतं, युनिट असतं. म्हणजे लेंथ जर फिजिकल क्वांटिटी असेल तर त्याचं रेफरन्स स्टँडर्ड काय, मीटर. टाईम असेल तर सेकंद. सो थोडक्यामध्ये असं प्रत्येक फिजिकल क्वांटिटीला स्वतःचं एक काय असणार आहे, रेफरन्स स्टँडर्ड असणार आणि त्यालाच आपण काय म्हणतो, युनिट. त्यामुळे युनिटची थ्योरेटिकल पेपरमध्ये लिहायची डेफिनेशन काय झाली होतं यार, काय झाली, रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ, रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट ऑफ फिजिकल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट. म्हणजे प्रत्येकाचं वैयक्तिक काय झालं, युनिट तयार झालं. ॲक्च्युली खरं म्हणजे युनिट्स आपण लहानपणापासून जेव्हापासून आपल्याला कळतंय, फ्रॉम चाइल्डहुड, आपण जेव्हापासून आपल्याला समजायला लागलं तेव्हापासून आपल्याला या गोष्टी कानावरती आहेत. पण हे माहीत नव्हतं की यार हेच युनिट आणि ही ह्याची फिजिकल क्वांटिटी की जे आज आपण अतिशय महत्त्वाचं शिकलेलं आहे. लक्षात आलं, युनिट्स. थोडक्यामध्ये आता तुम्ही जर हायरार्की काढला तर कशा असेल बघा, फिजिकल क्वांटिटी इट हॅज 2 टाइप्स, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्ड क्वांटिटी. फंडामेंटल क्वांटिटी नॉट डिपेंड अपॉन एनी अदर क्वांटिटी. डिराइव्ड दुसऱ्यापासून आहे म्हणजे इट डिपेंड्स अपॉन 1 or more फिजिकल क्वांटिटी. त्यानंतर कुठली क्वांटिटी असेल ते रिप्रेझेंट करायला मला सांगण्यासाठी, बरोबर आहे, काय सांगितलं पाहिजे, युनिट सांगितलं पाहिजे. बघा मला असं सांगायचं असेल की
एखादं घर बांधायचं आहे किंवा एखादं जागा बांधायची आहे, तर मला इंजिनियरला काय सांगितलं पाहिजे, माझ्याकडे जागा आहे, पण तो इंजिनियर जर विचारलं किती जागा आहे, तर भरपूर जागा आहे असं लहान मुलासारखं बोलून चालेल का? किंवा माझ्याकडे छोटीशी जागा आहे असं म्हणून चालेल का? नाही चालणार. तर मला त्या एरियाचं स्क्वेअर फुटामध्ये सांगितलं, माझ्याकडे एवढं स्क्वेअर फूट जागा आहे किंवा एवढी गुंठे जागा आहे. म्हणजे स्क्वेअर फूट, गुंठे आपण जे बोलतोय, एकर्स, हे काय आहेत, हे एरियाचं काय झालं, युनिट्स झाले. तर युनिट इज द रेफरन्स स्टँडर्ड. इट इज द मोस्ट इम्पॉर्टंट वर्ड. रेफरन्स स्टँडर्ड युज्ड फॉर मेजरमेंट. मेजरमेंट कोणाचं असतं, फिजिकल क्वांटिटी जी असेल ती, इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. इज कॉल्ड ॲज युनिट ऑफ दॅट क्वांटिटी. म्हणजे एक्झाम्पल लिहायचे झाले तर बसल्या जागी तुम्ही भरपूर लिहू शकताय, पण जे आपल्याला वारंवार इट इज ऑलवेज रिपीटेडली जे सारखे येणार आहे त्याच्यामध्ये बोलायचं झालं तर लेंथचं मीटर आहे, टाईमचं सेकंद आहे, मासचं किलोग्राम आहे, टेम्परेचरचं डिग्री सेल्सिअस आहे, असं तुम्ही बऱ्याचशा याच्यामध्ये सांगू शकताय. तर आता आपण कुठंपर्यंत पोचलो, युनिट्सपर्यंत पोचलो. लक्षात ठेवा की युनिट्स जे आहेत, बरोबर आहे का, युनिट्स जे आहेत त्याचे पुन्हा 2 टाईप्स पडणार. बरं, जर हे युनिट मी काय मोजायला वापरलं, फंडामेंटल क्वांटिटीसाठी वापरलं, त्याला काय म्हणायचं, फंडामेंटल युनिट्स. आणि तेच युनिट जर मी कशासाठी वापरलं, तेच युनिट जर मी वापरलं डिराइव्हड क्वांटिटीच्या मेजरमेंटसाठी, त्याला काय म्हणायचं, डिराइव्हड युनिट्स तयार झालं. म्हणजे किती सोपं आहे बघा. आता मला सांगा, मी लेंथचं मीटर वापरलं तर मीटर हे कुठलं युनिट झालं, फंडामेंटल का डिराइव्हड? तुम्ही लगेच सांगाल, इकडे बघायचं नाही, तुम्हाला सांगा ती क्वांटिटी कुठली आहे. आता लेंथ ही जर क्वांटिटी बघितली तर कुठली क्वांटिटी आहे, फंडामेंटल आहे. मग फंडामेंटल क्वांटिटीसाठी कुठली युनिट असणार आहे, फंडामेंटल युनिट. म्हणजे डेफिनेटली हे काय आहे, फंडामेंटल युनिट आहे. टाईमच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण बघितलं, टाईम हे 7 फंडामेंटलमध्ये होतं. म्हणजे सेकंद ही जी क्वांटिटी आहे ही कुठली झाली, फंडामेंटल क्वांटिटी. मास जी आहे ती काय झालं, फंडामेंटल क्वांटिटी. टेम्परेचर आहे कशामध्ये झालं, फंडामेंटल क्वांटिटी. पण समजा मी तुम्हाला वेलोसिटीचं सांगितलं, मीटर पर सेकंद, आठवते का बघा 8 to 10 स्टँडर्डमध्ये वेलॉसिटीचं काय आहे, मीटर पर सेकंद. किंवा ॲक्सलेशनचं जर बोलायचं झालं, मीटर पर सेकंड स्क्वेअर. किंवा फोर्स बोलायचं झालं तर आठवतं का बघा, न्यूटन प्रसिद्ध आहे. बरं, फोर्स बोलायचं झालं तर काय, न्यूटन आहे. मग मला सांगा, हे जे आहेत, हे जे आता मी तुम्हाला जी सांगितली, हे ह्या साईडचे हे युनिट्स आहेत, बरोबर. पण युनिट्स कोणाचे आहेत, डिराइव्हड क्वांटिटीचे आहेत. त्याच्यामुळे हे झाले डिराइव्हड युनिट्स. लक्षात घ्या, जसं फंडामेंटल क्वांटिटीसाठी युनिट्स यूज फॉर मेजरमेंट ऑफ फंडामेंटल क्वांटिटी इज कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट्स. इज कॉल्ड ॲज फंडामेंटल युनिट्स. तसंच डिराइव्हड क्वांटिटीसाठी जे युनिट्स आपण वापरणार आहे त्यालाच म्हणायचं डिराइव्हड युनिट्स. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज डिराइव्हड युनिट्स. म्हणजे जसं क्वांटिटीचे 2 प्रकार पडले तसेच युनिट्सचे पण 2 प्रकार पडले. नाव तीच आहे, लक्षात ठेवा, सोपं आहे. बघा आता एकदा पुन्हा, फिजिकल क्वांटिटी, क्वांटिटीचे 2 टाईप्स कुठले येणार, फंडामेंटल क्वांटिटी, डिराइव्हड क्वांटिटी. त्यानंतर युनिट्स, युनिट्सचे 2 टाईप कुठले येणार, फंडामेंटल युनिट्स, डिराइव्हड युनिट्स. लक्षात आलं. त्यामुळे तुम्हाला ते युनिट फंडामेंटल का डिराइव्हड आहे हे बघण्यासाठी क्वांटिटी तुम्हाला जर कळाली कुठली आहे त्यावरून तुम्ही ते डेफिनेटली सांगू शकताय. म्हणजे तुम्हाला इथंपर्यंत कळालं की जर आपण जगामध्ये युनिट्सचे टाईप्स बघायला गेलो तर मला सांगा 7 युनिट्स कुठले असणार आहेत, फंडामेंटल युनिट्स असणार आहेत, बरोबर. आणि बाकी ते सोडून आदर्श जे आहेत ते कुठले असणार आहेत, बाकी ते सोडून जे आदर्श असणार आहेत ते कुठले असणार आहेत, तर ते बाकी ते सोडून जे दुसरे आहेत ते आहेत कुठले, डिराइव्हड युनिट्स असणार आहे. म्हणजे आपल्याला आता युनिट्स 2 कुठले प्रकार झाले बघा. एक असणार आहे पहिलं फंडामेंटल क्वांटिटीसाठी जे असणार आहेत मेजरसाठी, ते कुठले असणार आहेत, फंडामेंटल युनिट्स. त्यानंतर दुसरा प्रकार कुठला झाला, डिराइव्हड क्वांटिटीसाठी कुठला आहे, डिराइव्हड युनिट्स, बरोबर. हे दोन्ही डिपार्टमेंट काय आहेत, सेपरेट आहेत. पण ह्या दोघांना जर मी एकत्र केलं, बघा ह्या दोघांना मी एकत्र केलं म्हणजे फंडामेंटल क्वांटिटी आणि उर्वरित डिराइव्हड ह्यांना मी जर एकत्र केलं तर लक्षात ठेवा, जेव्हा आपण 2 किंवा अनेक गोष्टी एकत्र करतो ते काय तयार होते, एक सिस्टीम तयार होते. काय तयार होते, सिस्टीम. म्हणजे आता इथं काय झाली, एक सिस्टीम तयार झाली. सिस्टीम कशाची आहे, युनिट्सची आहे. सो इट इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट्स. अतिशय महत्त्वाचं, इट इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट्स. म्हणजे जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल विचारलं, वैयक्तिक विचारलं, देर आर 2 टाईप्स ऑफ युनिट्स, फंडामेंटल युनिट्स अँड डिराइव्हड. पण ह्यांना सगळ्यांना जर मी एकत्र केलं तर इट इज बिकम द कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन म्हणजे काय तयार झाली, सिस्टीम तयार झाली. ती सिस्टीम कशाची आहे, युनिट्सची सिस्टीम आहे. ही सिस्टीम कशाची आहे, युनिट्सची. सो दॅट इज कॉल्ड ॲज सिस्टीम ऑफ युनिट्स. म्हणजे इन एक्झाम इफ द क्वेश्चन इज आस्क्ड डिफाईन सिस्टीम्स ऑफ युनिट्स तर काय सांगणार हो, किती सोपं आहे बघा. फंडामेंटल युनिट्स टुगेदर विथ fundamental units together with derived units is called as systems of unit. Is called as system of unit. एक युनिटची काय झाली, सिस्टीम झाली. फंडामेंटल युनिट्स टुगेदर विथ डिराइव्ड युनिट्स यांना जर एकत्र करून जे सिस्टीम तयार युनिट्सची, दॅट इज कॉल्ड एज सिस्टीम्स ऑफ युनिट्स. मग बघा, खूप
जर आपण मागच्या काळापासून गेलो, कारण मानवाला मॅन हॅज टेंडन्सी ऑलवेज टू सर्च इन अ न्यू, काहीतरी आपण नवीन इन्व्हेन्शन करत असतो. त्यासाठी फिजिकल क्वांटिटी लागणार, मेजरमेंट लागणार. मग फार पुरातन काळापासून आपण हे सिस्टीम्स वापरत आलेलो आहोत, बरोबर आहे का. मग त्यावेळेला आता सध्या कसं आहे, इंटरनेट आणि बाकीच्या कम्युनिकेशन माध्यमामुळे जग आता जवळ आले, म्हणजे प्रत्येकजण एकमेकांच्या सानिध्यामध्ये आहे. म्हणजे आता आपण चीनमध्ये जो कोरोना व्हायरस आहे त्याला भारतामध्ये पण आपण कोरोना व्हायरसच म्हणतो, कारण आपलं आता कम्युनिकेशन सिस्टीम एवढं स्ट्रॉंग झालं आहे. पण जुन्या काळामध्ये ज्याला कम्युनिकेशन सिस्टम स्ट्रॉंग नव्हती त्यावेळेला एका देशात दुसऱ्या देशात जायचं साधनं एवढी सोपी नव्हती, किंवा माहिती इन्फॉर्मेशन ब्रॉडकास्टिंग एवढं फास्टली किंवा इझिली होऊ शकत नव्हतं. त्यावेळेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या सिस्टीम्स ऑफ युनिट्स वापरल्या. म्हणजे जगामध्ये जुन्या काळामध्ये अनेक वेगळ्या सिस्टीम्स ऑफ युनिट्स वापरल्या जात होत्या. मग त्यातल्या काही प्रसिद्ध कुठल्या कुठल्या आहेत बघा. सो देर आर सम ओल्ड systems of units. मायामध्ये तुम्हाला माहिती आहे 18 झाले. One is called as MKS system. One is called as MKS system. Another is called as CGS system. Another is called as CGS system. And third is called as FPS. So these are some well-known सिस्टीम्स ऑफ युनिट्स, वेल नोन ओल्ड सिस्टीम्स ऑफ युनिट्स, की ह्या आता सध्या आपण वापरत नाही. आपण आता पुढच्या त्या टॉपिकमध्ये बघणारच आहे. सो देर आर डिफरंट सिस्टम. तर त्यातले पॉप्युलर काही फेमस अशा सिस्टीम्स ऑफ युनिट्स कुठल्या आहेत, MKS, CGS, FPS या वेगवेगळ्या देशामध्ये वेगवेगळ्या तुमच्या खंडामध्ये, आशिया खंडामध्ये वेगवेगळ्या देशामध्ये हे वेगवेगळ्या सिस्टीम्स त्यावेळेला वापरल्या जात होत्या. आणि त्यातले काही वेल नोन कुठले आहेत, MKS, CGS, FPS. म्हणजे लक्षात येते की बघा तुम्हाला सिस्टीम्स ऑफ युनिट्स, सम पॉप्युलर ओल्ड सिस्टीम्स ऑफ युनिट्स कुठले आहेत, MKS, CGS, FPS आहे. लक्षात येते सगळ्यांनी. तर तुम्ही हायरार्की समोर बघितलं तर ते लक्षात येईल. लक्षाला सगळ्यांना. मग आता मायामध्ये ह्याच्या नावामध्येच तुम्हाला काही गोष्टी आहेत बघा. व्हॉट इज MKS म्हणजे लक्षात ठेवत असताना तुम्हाला एक कळलं का बघा, ही जी फर्स्ट जागा आहे ही कुठल्या क्वांटिटीबद्दल आहे बघा, लेंथबद्दल आहे. हे सेकंड कशाबद्दल आहे, मासबद्दल आहे. थर्ड कशाबद्दल आहे, टाईम. म्हणजे ही जी सिस्टीम आहे MKS ही कशामध्ये मोजली जात होती, मीटर, किलोग्रॅम, सेकंद. लेंथ मीटरमध्ये, मास किलोग्रॅममध्ये, टाइम सेकंदमध्ये. म्हणजे सिस्टीम ऑफ युनिट्स विच uses length is measured in meter, mass in kilogram, time in second. That is called as MKS. हे किती सिंपल आहे बघा. मनामध्ये जर रिवाइज करा रिवाइज मनामध्ये होते रिवाइज बघा. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. काय होणार, सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. द सिस्टीम इन विच लेंथ इज मेजर्ड इन सेंटीमीटर, मास इज मेजर्ड इन ग्रॅम अँड टाइम इज सेकंद. दॅट इज कॉल्ड एज CGS सिस्टीम. मग मला FPS सांगा बघू. बोला FPS बघा. मनात तेव्हा होते तयार होते मनात FPS. लक्षात लेंथ इज इन फूट, मास इन पाऊंड आणि टाइम इन सेकंड. अ सिस्टीम ऑफ युनिट इन विच लेंथ इज मेजर्ड इन फूट, मास इज मेजर्ड इन पाऊंड आणि टाइम इज मेजर्ड इन सेकंद. तर अशा वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत वेगवेगळ्या देशामध्ये वापरतो बघा. अजून देखील आपण काही ठिकाणी फुटात मोजतो बघा. अजून पण ते जुने काय ते अजून आपल्याला इफेक्ट गेलेलं नाही आहे. तसंच पाऊंड कुठं वापरतो बघा. आठवा आठवते का. लक्षात ठेवा. लहान मुलांचं जर जन्म झाला तर लक्षात ठेवा अजून ते किलोग्राममध्ये आपण बोलत नाही, किती पाऊंडाचं आहे अलग लक्षात. त्या ठिकाणी अजून पण काही किंवा आपण किती फूट अजून वापरतो, म्हणजे काही आपण जुन्या सिस्टीम अजून वापरतोय. टाइम सात्री मात्र काय सगळ्यांना सेकंड. सो देर आर 3 सिस्टीम्स ऑफ युनिट्स इन ओल्ड डेज. दॅट इज कॉल्ड MKS, CGS, FPS. सांगा बघू फॉर्म. मीटर, किलोग्रॅम, सेकंद. सेंटीमीटर, ग्रॅम, सेकंद. फूट, पाऊंड, सेकंद. सो दीज आर कॉल्ड ॲज सिस्टीम्स ऑफ युनिट्स. येते लक्षात सगळ्यांना याच्यामध्ये. तर थोडंसं आता आपण एका लेवलवरून पोहोचलोय. पण लक्षात ठेवा ह्या ज्या 2 सिस्टीम्स आहेत आणि आपण काय म्हणतो, मेट्रिक सिस्टीम म्हणतो. काय म्हणतो आपण, मेट्रिक सिस्टीम म्हणतो. MKS आणि CGS. पण लक्षात ठेवा FPS जी सिस्टीम आहे ती कुठे यूज केली जात होती, ब्रिटिशांचं जिथं राज्य आहे, ब्रिटिश जिथं देशामध्ये आहेत त्या ठिकाणी FPS वापरतो. सो इट इज कॉल्ड ॲज ब्रिटिश सिस्टीम. लक्षात घ्या FPS सिस्टीम इज कॉल्ड ॲज ब्रिटिश सिस्टीम आपण याला म्हणू शकतो. आणि MKS आणि CGS इज कॉल्ड ॲज मेट्रिक सिस्टीम. यालाच आपण काय म्हणतो, मेट्रिक सिस्टीम. म्हणजे थोडक्यामध्ये ब्रिटिश देश जिथे आहेत, ब्रिटिश कालखंड जिथे आहे त्या ठिकाणी याचा वापर केला जातो जुन्या काळामध्ये. फूट, पाऊंड, सेकंद. म्हणून याला काय म्हणतो आपण, ब्रिटिश सिस्टीम म्हणतो. बरोबर. आणि MKS किंवा CGS याला आपण मेजरली काय म्हणतो, मेट्रिक